कोल्हापूरमध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं पादुका मंदिर हे इथं 1920 साली स्थापन झालेले आहे. गंगूताई रेंदाळकर या महाराजांच्या शिष्य, त्यांना महाराजांनी पादुका स्थापन करून रामनाम प्रसारण करा अशी आज्ञा देऊन कोल्हापुरामध्ये इथं मंदिर स्थापन करायला सांगितलं. त्याप्रमाणे 1920 साली महाराजांचे पट्टशिष्य दामोदरभाऊ कोरोलीकर यांच्या हस्ते पादुका स्थापन केलेल्या आहेत. या ठिकाणी अव्याहतपणे धार्मिक कार्यक्रम चालू असतात आणि मुख्यत्वे गुरुपौर्णिमा, महाराजांची जयंती आणि महाराजांची पुण्यतिथी हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. महाराजांची पुण्यतिथी आणि गुरुपौर्णिमा हे एक एक दिवसाचे उत्सव असतात आणि जयंती ही 7 दिवसाची सप्ताह केला जातो. या सर्व याच्यामध्ये कीर्तन हे महत्त्वाची सेवा असते. जयंतीमध्ये 7 दिवस अखंड कीर्तन असतं. गुरुपौर्णिमा आणि पुण्यतिथीला फक्त महाआरती आणि महाप्रसाद असा एवढाच कार्यक्रम केला जातो. 1920 सालपासून आजपर्यंत महिला संध्याकाळी दर गुरुवारी भजन करतात. ती अव्याहतपणे ती परंपरा चालू आहे. याप्रमाणे इथं सर्व धार्मिक विधी चालू असतात. ते अव्याहतपणे चालू आहेत.